नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे एका नवीन माझ्या YouTube ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे जगातल्या सर्वात मोठ्या स्टोअरमध्ये, ज्याचं नाव आहे वॉलमार्ट. जसं तुम्ही टायटलमध्ये बघितलं असेल की वॉलमार्ट हे जगातलं सर्वात मोठं एक रिटेल स्टोअर आहे. तिथे प्रत्येक तुम्हाला कोणती पण गोष्ट होलसेलमध्ये आणि स्वस्तात भेटते. तर आय थिंक US मध्ये वॉलमार्टच्या 5 ते 6 हजाराच्या वर शाखा आहे आणि प्रत्येक सिटीमध्ये अमेरिकेत कोणते पण तुम्ही गावामध्ये जा, नंतर तालुक्या ठिकाणी जा, शहरात जा, तर वॉलमार्ट असतं म्हणजे असतंच. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की वॉलमार्ट तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट एकदम स्वस्तात देतं. त्यामुळे प्रत्येकजण सेविंग्स होतात, त्याच्यामुळे वॉलमार्टमध्ये यायचं प्रेफर करतं. तर आत्ता जस्ट मी इथे आलो. मी आता पार्किंगमध्ये गाडी लावेल आणि आतमध्ये जातो. मला 2-3 गोष्टी पण घ्यायच्या होत्या, तर म्हटलं त्यानिमित्ताने मी तुम्हाला दाखवतो पण की इथलं वॉलमार्ट स्टोअर किती भव्य आहे, किती प्रकारचे ते गोष्टी ठेवल्या आहेत. तिथला किराणा भेटतो, फळं भेटतात, पालेभाज्या भेटतात, नंतर घरातलं कोणतं पण सामान भेटतं, TV, जे पण तुम्ही डोक्यात आणशाल सर्व गोष्टी इथं भेटतात. तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट जाऊया स्टोअरमध्ये आणि तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली इथे काय काय ठेवलं आहे. तर लेट्स गो. तर मित्रांनो, वॉलमार्टचा इतिहास असा आहे की आय थिंक हे 2 भावांनी मिळून चालू केलं होतं. एक इथे वॉल आणि मार्ट असं दोघांचं काहीतरी सरनेम होतं. मला ॲक्च्युली त्याचा प्रॉपर इतिहास नाही माहिती, बट मी कुठेतरी वाचलेलं की वॉलमार्टचं नाव त्याच्यावर पडलं होतं. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो, वॉलमार्टमध्ये खूप सारे जॉबसुद्धा आहे. कारण मी ॲज अ मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये माझं मास्टर्स केलं आहे इंडस्ट्रीयलमध्ये. तर वॉलमार्टमध्ये पण खूप साऱ्या माझ्या ब्रँचच्या वॅकन्सी निघतात ॲज अ सप्लाय चेन मॅनेजर, नंतर सप्लाय चेन ॲनालिस्ट, नंतर प्रोडक्शन इंजिनियर म्हणून. तर मी 2-3 वेळेस अप्लाय पण केलं होतं या कंपनीला, वॉलमार्टला. माझं काय तिथे सिलेक्शन झालं नाही. नंतर इथे बघू शकता, हा आहे एंट्रन्स. तर बाहेर एवढी खतरनाक थंडी मित्रांनो की लिटरली हात पूर्ण गारठून जातात, कान आणि आग. आता तुम्ही ते बघू शकता, स्टार्टिंगलाच त्यांनी ख्रिसमसचं झाड लावलं आहे, कारण आता सध्या ख्रिसमसचा टायमिंग चालू आहे. नंतर सर्वात पहिले मी तुम्हाला घेऊन जातो मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता एकदम तिथपर्यंत पसरलं आहे. आय थिंक त्याचं मला डिस्टन्स नाही माहिती, पण तो जो एंड दिसतो ना, एकदम त्या एंडपर्यंत हे स्टोअर आहे. सर्वात अगोदर मित्रांनो मी तुम्हाला इथलं भाजीपाला दाखवतो. आता तुम्ही इथं बघू शकता कांदे ठेवले. हाय व्हाईट कांदा, तो नंतर ब्राऊन, नंतर आपल्याकडे जे यूज करता ना रेड ऑनियन. आता मी नाशिकचे असल्यामुळे आमच्या इथे कांद्याचं प्रोडक्शन खूप जास्त होतं, पण इथे अशा टाईपचे काही कांदे असतात. आणि ही एक जी बॅग आहे ना, ती आहे $3, म्हणजे काहीतरी 250 रुपयाची ही बॅग आहे. नाही ते त्यांनी काकडी पण ठेवली आहे. तर एक काकडी 82 सेंटला आहे, म्हणजे 40 रुपयाची एक काकडी. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती खतरनाक महागाई आहे अमेरिकेत. नंतर आपण इथे स्ट्रॉबेरीज पण ठेवलं आहे. तर हे स्ट्रॉबेरीचं पॅक अराउंड $4.5 आहे, म्हणजे 350 रुपयाचं एक. नंतर इथे मित्रांनो सफरचंद पण ठेवले, ग्रीन ॲपल ठेवले, रेड ॲपल ठेवले, आणि त्याचा भाव आहे $1.52 पर LB. तर ते आय थिंक 60 रुपया दरम्यान होता काहीतरी पर LB. नंतर इथे जर बघितलं ना मित्रांनो, इथे यांनी पपई पण ठेवली आहे, आणि ते वजनावर देता $1.18 पर LBला. आणि इथे हे ठेवले अननस. तर पायनॅपल आहे $2.28ला एक पीस. नंतर इथे आंबे पण ठेवले. तर अमेरिकेत मित्रांनो आंबे तुम्हाला कोणत्या पण सीझनमध्ये भेटून जातात, कारण हे सगळे आंबे हे मेक्सिकोतून इम्पोर्ट करतात. कारण अमेरिकेत आंब्यांचं प्रोडक्शन एवढं होत नाही, फ्रूट्सचं. तर हे जे पण तुम्हाला फळं दिसत आहे ना, ते सर्व हे चिली झालं, नंतर साऊथ अमेरिका झालं, तिथून हे सर्व इम्पोर्ट करतात. त्यामुळे इथे फळं बऱ्यापैकी महाग आहे. आता वॉलमार्टमध्ये स्वस्त आहे, पण तुम्ही जर दुसऱ्या स्टोअरमध्ये गेले ना, हायवी झालं, दुसरं झालं, तर तिथे बऱ्यापैकी महाग भेटतं. आता इथे यांनी कॅन्टलॉप पण ठेवलं आहे. तर कॅन्टलॉप म्हणजे मला कॉमेंट करून सांगा नेमकं काय म्हणता याला. मला त्याचं उत्तर माहिती आहे, पण तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा की एक्झॅक्टली याला काय म्हणता. तुम्हाला एक हिंट पण देतो. याचं नाव होतं खवरून स्टार्ट होतं, तर तुम्ही मला नक्की सांगा काय त्याचं नाव. नंतर इथे यांनी ऑरेंजेस ठेवले, अवोकाडो ठेवले, तिकडे सर्व भाज्या ठेवल्या आहे. तर मी त्याच्यावर एक ब्लॉग पण बनवला आहे, अमेरिकेत भाज्यांचे भाव किती आहे. तो जर तुम्ही बघितला तर तो पण जाऊन चेक करा. पण तुम्हाला एक क्विक टूर देतो, जे पण आपले नवीन सबस्क्रायबर आहे
तर त्यांना पण आयडिया येईल की अमेरिकेत भाज्यांचे भाव काय असतात. तर आपण भाज्या सुरुवात करू. इथे आहे कोथिंबीर, बघू शकता शिळी कोथिंबीर आहे. ॲक्च्युली मी आत्ता रात्री 8 वाजता आलो मित्रांनो, त्याच्यामुळे इथल्या भाज्या सर्व संपून गेल्या आहे. कारण आज थँक्सगिव्हिंग असल्यामुळे खतरनाक आहे, अमेरिकन लोकांनी गर्दी केली होती विकत घ्यायला. तर ही कोथिंबीर आहे 68 सेंटची, म्हणजे अराउंड 50 रुपयाची एक जोडी. विचार करा आपल्याकडे 50 रुपयात किती जोड्या येऊन जातील. नंतर इथे यांनी कोबी पण ठेवली मित्रांनो. ही रेड कोबी आहे, तर रेड कोबी यांनी काहीतरी $1 ठेवली आहे. नंतर इथे यांनी गाजर पण ठेवलं आहे. गाजरचं असं पॅक भेटतं, हे किसलेलं गाजर आहे आणि हे बेबी कॅरेट म्हणतात ना आपले छोटे छोटे, तर ते कॅरेट आहे. तर इथे आहे $3 एक पॅक आहे, म्हणजे 250 रुपयाचं काहीतरी पॅक ठेवलं आहे. नंतर इथे फ्लॉवरचा गड्डा पण आहे मित्रांनो. फ्लॉवरचा गड्डा हा 300 रुपयाचा आहे. विचार का, एवढासा गड्डा 300 रुपयाचा. आता US च्या मानाने, किमतीच्या मानाने हे रेट बरोबर आहे, पण तरी मला माझं वैयक्तिक मत आहे की अमेरिकेत फळं झालं, भाज्या झालं, हे खूप जास्त महाग भेटतात. कारण यांच्याकडे पिकतच नाही, बर्फ पडतो कंटिन्यू, आणि यांच्याकडे काय म्हणतं पाऊस पण पडत नाही. जमीन खूप आहे, पण वर्षातून 8 महिने तर बर्फच असतो, थंडी असतो, तर ते स्वतः जास्त पिकवू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही इम्पोर्ट करता दुसऱ्या देशातून, त्याच्यावर टॅक्स बसता, नंतर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट बसतो, त्याच्यामुळे खूप जास्त महाग होऊन जातो मित्रांनो या गोष्टी सर्व. तर आता तिकडे त्या साईडला केळी पण ठेवली आहे. आता मी तुम्हाला सर्वांचे रेट एवढे सांगत नाही बसत, पण तुम्ही बऱ्यापैकी बघू शकता. इथे सर्व प्रोड्यूस आहे हा सेक्शन. इथे पण कांदे ठेवले, आपण तिकडे बघितले ना. नंतर तो जो सेक्शन आहे मित्रांनो, तो आहे सी फूडचा. तिथे तुम्हाला सर्व फ्रोझन मासे भेटून जातील. नंतर इकडे सर्व मीठ आहे, म्हणजे आपल्याकडे कसं मटन मार्केट त्या टाईपचं असतं, तर ते इथे फ्रेश कट करून ते ठेवतात. आता ग्राउंड बीफ म्हणजे हे आहे बैलाचं, पोर्क म्हणजे ते डुक्करचं, आणि पोल्ट्री म्हणजे चिकनचं. आता मी जवळ जाऊ दाखवत नाही, कारण काही आपले सबस्क्रायबर व्हेजिटेरियन असतील तर ते मला फुल शिव्या घालतील. त्यापेक्षा लांबूनच तुम्हाला दाखवतो हे कसं दिसतं. नंतर तुम्ही असं वरती बघितलं ना A8 A9, तर हा सेक्शनचं तिथे दिलं आहे, तिथे काय काय भेटतं तुम्हाला. आधी तिथे दिलं की जेली, कॉफी, केचप, पीनट बटर. तर इथे सर्व त्या गोष्टी वेगवेगळ्या ब्रँडच्या तुम्हाला भेटतील. इथे दिलेले फ्रोझन व्हेजिटेबल्स, स्नॅक्स, ब्रेड, तुम्हाला इथे सर्व ह्या सेक्शनमध्ये भेटून जाईल. तर हा सर्व खायचा सेक्शन मित्रांनो. इथून तुम्ही एंडला गेलं ना, तिथे दूध, दही, नंतर जे पण फ्रेश प्रोड्यूस असतं ते भेटतं. नंतर इथं तेल भेटतं तुम्हाला, नंतर कॅन व्हेजिटेबल, नंतर आपलं कुरकुरे, डोरिटोस, ते पण इथं सर्व भेटतं. नंतर इथे च्विंगम पण ठेवले. इथे च्विंगमचे इथे बघा पूर्ण मोठे असे पॅकच्या पॅक भेटतात च्विंगमचे. नंतर इथे मित्रांनो चॉकलेट पण ठेवले. जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो, अमेरिकन लोक खूप जास्त गोड खातात, तर इथे यांनी सर्व असे चॉकलेट ठेवले. तर मी जेव्हा पण इंडियाला येतो मित्रांनो, तर इथूनच चॉकलेट घेतो, कारण इथं बऱ्यापैकी स्वस्त भेटतं आणि खूप सारे तुम्हाला ब्रँड भेटतात. जसं फरेरो रोशर झालं, नंतर स्निकर्स झालं. इथे स्किटल पण ठेवले. स्किटल पण मस्त लागतं. माझ्या भावाला स्किटल खूप जास्त आवडतं, तर मी माझ्या जे लहान भाऊ आहेत त्यांना स्किटल्स नक्की नेतो इंडियाला जायच्या वेळेस. नंतर इथे लिंडचे पण चॉकलेट ठेवले. तर हे जर तुम्ही बघितलं ना, हे चॉकलेट खूप जास्त फेमस आहे मित्रांनो. तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल, इंडियाला पण भेटता, तर नक्की ऑनलाईन ऑर्डर करा. लिंड म्हणून हा ब्रँड आहे. ही कोणती स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, पण मला खूप जास्त आवडतं आहे चॉकलेट. नंतर या साईडला M&M पण ठेवले मित्रांनो. स्निकर्सचे मोठे मोठे असे पॅक ठेवले नाही, असे तुम्ही जर बघितले ना, पूर्ण असे मोठे मोठे पॅक आहे. इथे ओरिओचे बिस्किट ठेवले सर्व. हा पूर्ण कुकीजचा सेक्शन आहे. नंतर हा आहे, इथे पेप्सी ठेवलं आहे. त्याची कोल्ड्रिंकचं सेक्शन ते तिकडे मागे आहे. तिथे दारू पण ठेवली आहे. तुम्हाला दाखवतो की इथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या दारू भेटतात. नंतर हा यांचा आहे दारूचा सेक्शन. इथे सर्वांनी कोल्ड्रिंक ठेवले. इथे सर्व वाईनच्या बॉटल्स ठेवल्या आहे. तर अमेरिकेत मित्रांनो थंडी जास्त असल्यामुळे इथे दारूचं सेवन पण खूप जास्त करतात. ऑलमोस्ट 90% 80% अमेरिकन दारू पितात. तर हा पूर्ण वाईनचा सेक्शन आहे. आणि अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये वाईन खूप जास्त प्रोड्यूस केली जाते. इथे सर्वांनी बिअर्स ठेवले आहे. तुम्ही बघू शकता केवढे सारे बिअरचे ब्रँड्स इथे.
इथे फ्रूट ज्यूस ठेवले सर्व. तर हा जो सेक्शन बघताय मित्रांनो माझ्या मागे, तर त्या साईडला होतं खायचं सामान आपण जे आता जस्ट बघितलं. आणि हे जे माझ्या मागे आहे आता हे कपड्यांचं पूर्ण सेक्शन आहे. तर इथे टॉडलरसाठी नंतर जे पण किडचे सेक्शन आहेत त्यांचे पण कपडे भेटतात. नंतर मेन्स वुमेन्स सर्वांचे इथे कपडे भेटतात. तो जो एंड आहे ना तिथपर्यंत सर्व कपडे भेटतात. तर तुम्हाला मी वरच्यावर दाखवतो इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे तुम्हाला कपडे भेटतात. अमेरिकेत मोस्टली कपडे खूप जास्त महाग भेटतात मित्रांनो, आणि मेनली साईजेस पण येत नाही. तर त्यामुळे मी जेव्हा पण इंडियात येतो मोस्टली माझे जे चांगले चांगले कपडे असतात ना मी तिकडूनच आणतो. पण जे पण जॅकेट्स असतात अमेरिकेत जॅकेट खूप जास्त भारी भेटतात. नंतर शूज पण खूप भारी भेटतात. तर ट्राय करा तुम्ही जर कधी अमेरिकेत फिरायला आले तर शूज झालं नंतर जॅकेट झालं ते नक्की इथून खरेदी करा. तुम्हाला खूप जास्त डिस्काउंट पण भेटेल आणि क्वालिटी पण एकदम एक नंबर असते इथली. तुम्ही ते बघू शकता इथे लहान पोरांचे जॅकेट्स पण ठेवले टॉलरचे. तिकडे टी शर्ट ठेवले. हे आता हे जॅकेट आहे $23 म्हणजे 3000 आहे. थोडं महाग आहे पण क्वालिटी चांगली आहे याची. हे तुम्ही बघितलं मित्रांनो इथं लायटिंगचा टी शर्ट पण ठेवलं आहे त्यांनी. आय थिंक ॲटोमॅटिक लायटिंग आहे. हा माहिती आहे कितीचा आहे. हे $15. नंतर इथे पण सर्व त्यांनी टी शर्ट कपडे ठेवले. हा आहे $22 जॅकेट टाईपमध्ये ठेवलं काहीतरी त्यांनी इथं. इथे सॉक्स आणि ते ठेवले सर्व. इथे पॅन्ट्स ठेवलं आहे. इथे फिटिंग रूम सुद्धा आहे म्हणजे तुम्ही ते चेक पण करू शकता. तो जो एंड पार्ट आहे ना तिकडे मित्रांनो सर्व ऑटोमोबाईलचे पार्ट्स ठेवले. जे पण इंजिन ऑईल असतात नंतर जे पण आपले मशीन सर्व्हिसिंगला जे पण गोष्टी लागतात ना तर ते पण ठेवले आहे. आणि त्याच्या मागेच त्यांचं सर्व्हिस सेंटर पण आहे. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या गाडीचं ऑइल चेंज करायचं असेल नाही तर समजा जे पण सर्व्हिसिंग बेसिक सर्व्हिसिंग असते ना ती सुद्धा इथे स्वस्तात करून भेटते. तर अमेरिकेत सर्व स्वस्तात सर्व्हिसिंग मित्रांनो वॉलमार्टमध्येच करून भेटते. दुसरं तुम्ही प्रायव्हेट स्टोअरमध्ये जर गेला ना तर खूप जास्त पैसे घेता, खूप जास्त महाग आहे. तर मी पण जेव्हा गाडीचं ऑइल चेंज करायचं असतं नाहीतर बेसिक सर्व्हिसिंगसाठी इथेच येतो. काहीतरी $15 का $20 घेता. त्यात जर दुसरीकडे गेले तर $50-60 तुम्ही तुमचे ते तुम्हाला पे करावं लागतं. तर ही वॉलमार्टची खूप मला भारी गोष्ट वाटते ॲक्च्युली. सर्व्हिस सेंटर खूप भारी यांचं. त्या साईडला बुटं पण ठेवले. जर तो जो सेक्शन बघितला ना तर तिथे सर्व शूजचा सेक्शन आहे. तुम्ही तिकडे बघू शकता शूज लिहिलं आहे. इथे सर्व यांनी शूज ठेवले. इथे पण मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स आहे पूर्ण. इथे तुम्हाला टी व्ही भेटून जाईल नंतर ॲपलचे काय म्हणतात आयफोन्स भेटेल, लॅपटॉप्स भेटेल. नंतर इथे DVD पण ठेवले आहे, लॅपटॉप ठेवले. तर वॉलमार्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही जे पण काय म्हणता ना आपल्याकडे वेगवेगळ्या सेपरेट दुकानं असतं त्यांचं सर्व कंबाईन करून यांनी हे एक रिटेल स्टोअर तयार केलं आहे वॉलमार्ट म्हणून. नंतर या साईडला फर्निचर पण ठेवलं आहे. तुम्हाला जे पण घरातलं जे शोकेचं सामान असतं तर ते पण भेटतं तुम्हाला इथे. नंतर इथे बघितलं ना मित्रांनो इथे त्यांनी किचनचं सामान पण ठेवलं आहे. तवा ठेवला आहे नंतर कढई ठेवली आहे. या साईडला आपले टिफिन बॉक्स पण ठेवले. तर हा टिफिन बॉक्स आय थिंक $9 आहे. नंतर इकडे तवे ठेवले सर्व. पॅन पण ठेवला आहे. हा $16 पॅन आहे ऑलमोस्ट 2000. आणि इथे आपल्याकडे इलेक्ट्रिक शेगड्या असल्यामुळे मित्रांचं मागचं पण बेस बघा कसा असतो. नंतर इथे मित्रांनो वॉलमार्टमध्ये फार्मसी पण असते. तर तुम्हाला जे पण सप्लिमेंट्स तुम्ही यूज करता ना आपल्याकडे मेडिकलमध्ये भेटता. तर इथे यांचं मेडिकल पण ह्या पूर्ण मोठ्या स्टोअरमध्ये यांनी इथे ठेवलं आहे. तर इथे वेगवेगळ्या ब्रँडचे यांनी मल्टीव्हायटॅमिन्स ठेवले. नंतर जे पण बेसिक औषधं असतात ना तर ते पण ठेवले.
तर मित्रांनो, अमेरिकेत जे पण मेडिकल जे औषधं असतं ना, तर ते तुम्हाला डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननीच भेटतं. आणि समजा तुम्ही जर का हॉस्पिटलमध्ये गेले तर डॉक्टर ह्या स्टोअरला म्हणजे फार्मसीला ॲप्लिकेशन पाठवतं, तुमचं प्रिस्क्रिप्शन पाठवतं. त्यानंतर तुम्ही इथे यायचं आणि मग इथून गोळ्या पिक करायच्या. आपल्याकडे कसं थंडी ताप काही पण आला नाही तर छोट्या छोट्या गोष्टींना मेडिकलवाला गोळ्या देऊन टाकतं. तर इथे त्या बाबतीत खूप जास्त स्ट्रिक्ट असतं. आता माझ्या मागे बघू शकता, ही आहे फार्मसी. आता ॲक्च्युली बंद आहे 9 वाजले त्याच्यामुळे. पण जे पण तुमचे मेडिकलचे जे औषधं असतं ते तुम्हाला इथून पिक करावं लागतं. आणि अमेरिकेत मेडिकल हे ॲक्च्युली छोटं मेडिकल आहे, पण इथले CVS झालं, वॉलग्रीन झालं, मोठे मोठे सेपरेट स्टोअर पण असतात मित्रांनो. हा पण तोच सेक्शन आहे. सर्व सर्दीचे नंतर जे पण छोटे छोटे जे औषधं असतं ना, तर इथे ओव्हर द काउंटर ठेवले. पण जे मोठे मोठे एकदम सिरियस मेडिसिन असतं ते इथे अजिबात ठेवले नसतात त्यांनी. त्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं, अपॉइंटमेंट घ्यायची, तिकडे वेगळे पैसे भरायचे आणि त्यानंतर इकडून मग तुम्ही ते गोळ्या औषधं पिक करू शकता. इथे लिहिलं आहे ड्रॉप ऑफ ऑर पिकअप, वॉलमार्ट फार्मसी. आणि मोस्टली हे गोळ्या औषधं मित्रांनो इंडियातून इम्पोर्ट करतात, कारण त्यांना ते स्वस्त पडतात. आणि तुम्हाला माहिती आहे आपलं मेडिकल टेक्नॉलॉजी खूप जास्त पुढे जगात. इथे त्यांनी हॉल्स पण ठेवलं आहे, सर्व हॉलचं पूर्ण पाकिटच्या पाकिट ठेवलं आहे. तर इथे मोस्टली हाच एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला एखादी गोष्ट जर घ्यायची असेल ना, तर तुम्हाला पूर्ण मोठं पॅक घ्यावं लागतं. मग ते काही पण असो, चॉकलेटचं असो, नंतर छोट्या छोट्या गोष्टी ना पूर्ण पॅक घ्यावं लागतं. तेच गोष्टी आपल्या इंडियात काय सुट्ट्या भेटून जातं, 5 रुपयाला 10 रुपयाला. इथं पूर्ण तुम्हाला $3 $5 पॅक घ्यावा लागतो. आता इथे जर बघितलं ना, पूर्ण इथे तुम्ही शॉपिंग करून आले त्यानंतर इथे मग तुम्ही सेल्फ चेक इन पण करू शकता, जसे ते लोक करतात तुम्ही बघू शकता. ते स्वतः पे करताय आणि विकत घेत आहे. पण इथे जेव्हा पण गर्दी जास्त असते ना, इथे ओव्हर द काउंटर पण असतं. तुम्ही इथे जाऊन पण तिथे कॅशियर असतो, तिथे तुम्ही पे करू शकता. पण आत्ता आय थिंक एकच ओपन आहे त्या साईडला, तुम्ही बघू शकता. या साईडला पण यांनी कपडे ठेवले, लेडीज ॲक्टिव्ह, लेडीज वेअर. इथे एकच काउंटर ओपन आहे आत्ता. नंतर तिथे सर्व्हिस लिहिलं मित्रांनो, ते म्हणजे जे पण तुमचं रिफंड असतं, जे पण असतं ना, समजा तुम्ही यूज केलं तर ते तुम्ही रिफंड करू शकता तिथे. ना तिथं मनी सर्व्हिस, जे पण मनी ऑर्डर नाही तर काही पण करायचं असेल तर तुम्ही इथे येऊन त्या गोष्टी पण करू शकता. म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही की ती तुम्हाला भेटणार नाही. तर ही खूप मस्त गोष्ट आहे. पण तुम्हाला एखादी छोटी गोष्ट जर घ्यायची असेल ना, तर इथे खूप कंटाळा येतो. एवढी गाडी पार्क करा, नंतर डायरेक्ट ते मध्ये जा, मग परत इथे चेकआउट करा. त्यापेक्षा छोट्या स्टोअरमध्ये थोडं महाग भेटतं, पण लवकर होऊन जातं. इथे जर बघितलं ना मित्रांनो, इथे यांचं चष्मा दुकान पण आहे. याला विजन सेंटर म्हणतात. म्हणजे तुम्ही इथे तुमचे डोळे पण चेक करू शकता या साईडला, आणि ते तुमचे चष्मे पण बनवतील. पण तुम्ही इथे बघू शकता किती जास्त महाग आहे. $40 एक चष्मा आहे, 4 ते 5 हजार. आणि त्यात तुमची साईज पण तुम्हाला बनवून भेटते. पण ऑनलाईन खूप जास्त स्वस्त आहे, त्यामुळे इथे खूप जास्त बऱ्यापैकी महाग आहे. तर मला नक्की सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत आहे तर नक्की एक सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा मित्रांनो, सो दॅट आपलं चॅनल ग्रो होईल. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.